आहेत आजऱ्यामध्ये याचे साक्षीदार तुम्ही आहातच। गेले 2-2.5 वर्ष सत्तारूढ लोकांनी आजऱ्या नगरीची अवस्था ही एखाद्या पोरक्या बाळासारखी करून ठेवली। अन्याय निवारण समितीच्या माध्यमातून ज्या काही समस्या ह्या संपूर्ण आजरा नगरीतल्या लोकांना होत्या त्यांच्या मदतीला धावून जाऊन बऱ्याचशाच हाताळण्याचा प्रामाणिक प्रयत्न गेले 2-2.5 वर्ष अन्याय निवारण समिती करते। त्यांच्या विचारातूनच आज आम्ही सगळे आजऱ्यातले जे काही ज्याला आपण क्लीन फेस म्हणतो म्हणजे स्वच्छ चेहरे एकत्रित करून सर्वपक्षीय ही आघाडी म्हणता येणार नाही। ही आघाडी तुम्ही बिनपक्षांची म्हणाल तरी सुद्धा चालू शकेल, पण सर्व जनतेची आघाडी आहे आणि या आघाडीच्या माध्यमातून आम्ही यावेळेला जनमत आमच्याबद्दल काय आहे, गेल्या 2-2.5 वर्षामध्ये आम्ही जे काय कार्य केलेलं आहे त्याची पोचपावती जनता आम्हाला आणि आम्हाला खात्री आहे की जनता आम्हाला भरभरून आशीर्वाद देणार आणि या विचारातूनच आम्ही समविचारी लोकांची आघाडी तयार करून या निवडणुकीला 2025च्या नगरपंचायतीच्या आजराच्या निवडणुकीला सामोरे जातोय आणि सामोरे जाताना नगराध्यक्ष पदासह 17च्या 17 जागा या अन्याय निवारण समितीच्या चिन्हाखालीच लढवल्या जातील हे मी या निमित्तानं जाहीर करतो। म्हणजे आता अन्याय निवारण समितीची आघाडी म्हणायची ही अन्याय निवारण समिती समविचारी लोक आजरे ठीक आहे म्हणजे स्वच्छ चारित्र्याची। आजरा नगरपंचायतीच्या होऊ घातलेल्या निवडणुकीमध्ये गेली 3 वर्षापासून अन्याय निवारण समिती ही आजऱ्यामध्ये वेगळ्या प्रकारच्या कामामध्ये जनतेच्या मदतीसाठी रात्रंदिवस वेळा काळाचं कुठल्याही प्रकारचं भान न ठेवता लोकांच्या ज्या ज्या समस्या आहेत त्या सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत आहे आणि या 2025च्या या निवडणुकीमध्ये लोकांच्या आग्रहास्तव लोकांचं असं मत तयार झालेलं आहे की आजरा शहरामध्ये गेल्या नगरपंचायत झाल्यापासून लोकांना ज्या ज्या प्रश्नांना या ठिकाणी तोंड द्यावं लागतंय त्या सगळ्या प्रश्नांचं उत्तर केवळ अन्याय निवारण समितीकडे आहे अशी लोकांची खात्री पटल्यामुळे लोकांनी आम्हाला आग्रह केला की तुम्ही अन्याय निवारण समितीच्या वतीनं तुम्ही या निवडणुकीमध्ये उतरून आजऱ्याला एक चांगलं विकासाभिमुख अशा प्रकारचं नेतृत्व द्यावं असा जो लोकांचा आग्रह होता त्या आग्रहाखातर आम्ही या ठिकाणी अन्याय निवारण समितीच्या वतीनं आमचं पॅनल आज या ठिकाणी जाहीर करतोय। त्यामध्ये नगराध्यक्ष पदासाठी आम्ही आजऱ्यातले सुप्रसिद्ध डॉक्टर श्रद्धानंद ठाकूर यांचं नाव या ठिकाणी नगराध्यक्ष पदाचा चेहरा म्हणून या ठिकाणी आम्ही तुमच्यासमोर जाहीर करतोय। डॉक्टर श्रद्धानंद ठाकूर हे एक अतिशय प्रतिती अशा प्रकारचे डॉक्टर म्हणून आजऱ्यातल्या सर्व जाती धर्मामध्ये सर्व लोकांच्या मध्ये खूप प्रसिद्ध आहे। लोकांच्या अडीअडचणीला वेळाकाळाचा भान न ठेवता ते नेहमीच तत्पर असतात, लोकांना सेवा देत असतात। त्याचप्रमाणे गावामधल्या वेगवेगळ्या प्रकारची जी काही कामं असतात सामाजिक कामं त्याच्यामध्ये त्यांचा नेहमी पुढाकार असतो आणि सगळ्यात त्यांचं महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे ते स्वतः लेखक आहेत, चांगले व्यावसायिक आहेत आणि स्वतः चांगले कलाकार आहेत आणि त्यामुळं गावामध्ये त्यांच्या नावाला एक प्रकारचं चांगलं वलय आहे, एक चांगला निष्कलंक चेहरा आणि विकासाचा एक दृष्टिकोन डोळ्यासमोर असणारा सुसंस्कृत आणि उच्च विद्याविभूषित अशा प्रकारचा आम्ही उमेदवार आजरेकर नागरिकांना देतोय की ज्याच्या नेतृत्वाखाली या शहराचा अधिक चांगल्या पद्धतीनं सामाजिक असेल, सांस्कृतिक असेल किंवा विकासाचा जो काही एकंदरीत पुढचा भाग आहे त्याच्यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं गावाला एक चांगल्या प्रकारचं वळण, चांगल्या प्रकारची दिशा देण्याची आज गरज आहे लक्षात घ्या। कारण गेल्या काही वर्षामध्ये या शहरामध्ये गावाला अतिशय वाईट वळण देण्याचा प्रयत्न काही मंडळींनी केलेला आहे लक्षात घ्या। आम्हाला या ठिकाणी या शहरामध्ये एक चांगल्या प्रकारचं एक रचनात्मक काम करायचं आहे। या गावामध्ये असणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या जाती धर्मामधला सलोखा कायम ठेवून सर्वांच्या मध्ये संवाद साधून या गावाचा चांगल्या पद्धतीने विकास करण्याच्या दृष्टिकोनातून सर्व समाजाला विश्वासात घेऊन आपल्याला चांगल्या पद्धतीने विकासाचं एक रोल मॉडेल या ठिकाणी आपल्याला उभं करायचं आहे आणि ती करण्याची क्षमता ही निश्चितपणानं डॉक्टर श्रद्धानंद ठाकूर यांच्याकडे आहे याविषयी लोकांच्या मनामध्ये पूर्णपणे खात्री आहे आणि म्हणूनच आम्ही डॉक्टर श्रद्धानंद ठाकूर साहेबांचं या ठिकाणी नगराध्यक्ष पदाचं नाव
या ठिकाणी जाहीर करतोय. आज 17 उमेदवार बाकीच्या आज या ठिकाणी नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या संदर्भात अन्याय निवारण समितीच्या माध्यमातून निवडणुकीला सामोरं जात असताना अन्याय निवारण समिती आणि भारतीय जनता पार्टी अशा पद्धतीनं आम्ही हे एकत्रीकरण केलेलं आहे. गेल्या 25 वर्षामध्ये आजरा ग्रामपंचायतीच्या माध्यमातून असू देत किंवा आजरा नगरपंचायतीच्या माध्यमातून असू देत, जो भ्रष्टाचार मांडलेला आहे, जो स्वैराचार मांडलेला आहे, त्याला लोक अक्षरशः कंटाळलेली. गेल्या 2-3 वर्षापासून तरी अन्याय निवारणाच्या माध्यमातून लोकांच्या कामांना अडचणींना न्याय द्यायचं काम अन्याय निवारणाने केलेलं आहे. गेल्या 2-3 वर्षामध्ये एकही नगरसेवक त्या ठिकाणी गेला नाही किंवा जे कोण नगरपंचायतीमध्ये काम करणारे प्रमुख म्हणून होते त्यांनी सुद्धा नगरपंचायतीकडे अक्षरशः डोळेझाक केलेले आहे. मधल्या काळातच त्यांनी असं म्हटलं की माझं 2-3 वर्ष तिकडे दुर्लक्ष झालेलं आहे. तर दुर्लक्ष झाले त्याला कारण त्यांच्याकडे अनेक सत्ता आहेत, त्यामुळे काही सत्ता त्यांच्याकडं कमी केल्या तर दुसरा म्हणून त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने लक्ष दिलं असं मला वाटतंय. आणि जनतेला सुद्धा आता हेच वाटायला लागले की कुठेतरी ह्या सगळ्या गोष्टी थांबल्या पाहिजेत. त्यामुळे अन्याय निवारणाच्या माध्यमातून जास्तीत जास्त नवीन चेहरे नगरपंचायतीमध्ये देऊन एक चांगल्या प्रकारचं काम अन्याय निवारण आणि भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून करण्याचा विचार आपण सर्वांनी आम्ही मांडलेला आहे. आजऱ्यातील 17 पैकी 17 वार्डमध्ये सर्व ठिकाणी उमेदवार उभं करून नगराधीशाचा एक नवीन चेहरा ठाकूर डॉक्टरांच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही देत आहोत. मला 100% अशी अपेक्षा आहे की गेली 25 वर्ष आजरेकर कंटाळलेले एकच चेहरा पाहून आणि त्यांच्या भावनाने एक चांगला पर्याय द्यायचा म्हणून आपण या ठिकाणी ठाकूर साहेबांचं नाव आम्ही या ठिकाणी अध्यक्ष म्हणून देत आहोत. आणि कमीत कमी भ्रष्टाचार, सगळ्यात भ्रष्टाचार असं नाही, कमीत कमी भ्रष्टाचार होईल असं, त्याचप्रमाणे जास्तीत जास्त लोकांच्या पर्यंत पोहोचण्याचं काम कोणत्याही परिस्थितीत तिथं स्वैराचार होणार नाही याची दक्षता अन्याय निवारण कमिटी आणि भारतीय जनता पार्टीची कमिटी जी आम्ही करणार आहोत त्या माध्यमातून घेऊन आजराला एक नवीन दिशा देण्याचं काम आम्ही करू अशी शाश्वती मी या माध्यमातून आजरेकरांना देऊ शकतो. अन्याय निवारण समितीच्या चिन्हावर निवडणूक लढली जाणार आहे. याच्यामध्ये जवळजवळ 17 आमचे कॅन्डिडेट सकाळपर्यंत फायनल होती. बरोबर आहे ना सर? सकाळपर्यंत फायनल होती. आता अन्याय निवारणला जे चिन्ह मिळेल त्या चिन्हाखाली आघाडी तयार होईल. अजून उमेदवार निश्चित झाले नाही, तुमचे 17 उमेदवार निश्चित झाले नाहीत. अंतिम त्यांची यादी झाली नाही. सकाळपर्यंत उमेदवार निश्चित. ताज्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री लाईव्ह चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.